आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशा टिश्यू साडीज बघणार आहोत. नमस्कार, मी धनश्री. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये पहिली साडी आहे जी टिश्यू साडी आहे. आता सध्याला टिश्यू साड्यांचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे. वेअर करायला कम्फर्टेबल असतात आणि खूप छान असा शाईन पण असतो साड्यांना. एकदम रिच लुक देतात आणि पार्टी वेअर फंक्शनचा असं वेअर करायचं असेल तर कम्फर्टेबल पण असतात. ही जी पहिली साडी आहे ही ड्युअल टोन मध्ये आहे. 2 टोन मध्ये ही साडी आहे. बघू शकता अशी मस्त साडी आहे. याचा पदर आहे. या पदराला असा गोंडे आहेत. पूर्ण साडी ही अशी 2 टोन मध्ये ही साडी आहे आणि याला पदराला असे गोंडे दिलेले आहेत. सिंगल सिंगल असे गोंडे आहेत आणि पूर्ण साडी ही अशी 2 टोन मध्ये साडी आहे. गोल्डन ब्राऊन कलर मध्ये ही साडी आहे आणि साडीच्या काठाला साडीला असे काठ आहेत. हे देखील असे ब्राऊन कलरचे काठ दिलेले आहेत. त्याच्यासोबत अशी हलकीशी छोटी पट्टी दिलेली आहे पिंक कलरची. पूर्ण साडी ही अशी एकाच कलर मध्ये साडी असणार आहे. साडीचा जो फॅब्रिक आहे तो टिश्यू फॅब्रिक आहे, पण खूप सॉफ्ट टिश्यू आहे. एकदम म्हणजे असं वाटणार पण नाही. सिल्क टाइप मध्ये ही साडी आहे. अजिबात फुगणार वगैरे नाहीये, पण खूप छान असे पार्टी वेअर साडी आहे ही. बघू शकता किती छान असा हलकासा ग्रीनिश ब्राउनिश कलर असा याला असं 2 टोन मध्ये ही साडी आहे आणि वेअर करायला पण खूप छान कम्फर्टेबल आहे. पार्टी वेअर साडी असणार आहे पूर्ण. बघा हा पूर्ण असा हा साडी आहे आणि ही साडीचा जो ब्लाउज पीस आहे तो रनिंग ब्लाउज पीस आहे, म्हणजे साडी सारखाच ब्लाउज पीस आहे. साडी खरंच खूप छान सॉफ्ट आहे. पार्टी वेअर साडी आहे. आपण आता नेक्स्ट साडी बघूयात. नेक्स्ट जी साडी आहे ही हाफ साडी आहे. हाफ म्हणजे हाफ क्रीम कलर हाफ येलो कलर अशी ही साडी आहे. टिश्यू साडी आहे. ओपन करून बघूयात. अशी हाफ साडी आहे. अशा साड्या पण खूप छान दिसतात. असे हाफ एक कलर पूर्ण ही अशी टिश्यू फॅब्रिक मध्ये ही साडी आहे आणि याला असे गोंडे दिलेले आहेत. पदराला पूर्ण सिंगल सिंगल असे एक एक दोऱ्यांचे असे गोंडे आहेत सिल्वर कलरचे. आणि ही साडी देखील बघा छान अशी 2 टोन मध्ये साडी आहे. फिरता कलर आहे याचा. आणि हे जे साडी आहे हाफ हाफ म्हणजे बघा अर्धा पार्ट असा हलकासा लाईट सिल्वर कलर मध्ये ही साडी आहे आणि पूर्ण असा खालचा जो पार्ट आहे म्हणजे 1 पार्ट जो आहे याचा असा येलोइश कलर आहे. मस्टर्ड येलो मध्ये ही साडी आहे. साडी खरंच खूप छान आहे. 2 टोन मध्ये ही साडी आणि पार्टी वेअर साडी आहे. पार्टीसाठी खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे. खूप छान अशी साडीला शाईन आहे आणि जर फॅब्रिक म्हणाल तर टिश्यू जरी असते तर अजिबात फुगणार नाहीये. वेअर करायला एकदम कम्फर्टेबल आहे. खूप छान असं बघा साडी ही पूर्ण प्लेन अशीच आहे. 2 टोन मध्ये साडी आहे. वेअर करायला खरंच खूप छान आहे. सॉफ्ट आहे आणि हे या साडीचा जो ब्लाउज पीस आहे हा रनिंग ब्लाउज पीस आहे. पूर्ण प्लेन साडी आहे पण शाईन खूप छान आहे साडीला. 2 टोन मध्ये हाफ पार्ट येलो हाफ पार्ट लाईट येलो कलर हलकासा सिल्वरचा असा टचअप आहे या साडीला. ही साडी देखील खरंच खूप छान आहे. हळदी फंक्शन साठी वगैरे बेस्ट आहे आणि खूप छान असं सॉफ्ट आहे. वेअर करायला एकदम कम्फर्टेबल आहे. आता आपण नेक्स्ट साडी बघूयात. नेक्स्ट साडी ही अशी ग्रीन कलर मध्ये साडी आहे. अशी ग्रीन कलर मध्ये साडी आहे आणि शाईन बघा वरूनच किती छान शाईन वाटते साडीला. असा मस्त ग्रीन आणि ब्ल्यू कलर असा या 2 टोन मध्ये ही साडी आहे आणि ही साडी देखील पूर्ण प्लेन साडी आहे आणि शाईन खूप सुंदर आहे या साडीला. पण गोंडे आहेत असे पूर्ण अशा साडीला गोंडे आहेत आणि ह्या साडीला जर म्हणाल तर तुम्ही याच्यावरचा ब्लाउज न शिवून घेता ब्लाउज पीस न शिवून घेता याच्या सोबत कॉन्ट्रास्ट मध्ये वर्कचा वगैरे जर साडी वेअर केला, रेडीमेड ब्लाउजेस भरपूर आलेले आहेत वर्कचे, त्याच्यामध्ये चॉईस करून याला कॉन्ट्रास्ट मध्ये जर छान ब्लाउज वेअर केला तर आणखीनच रिच लुक येईल साडीला. खूप सुंदर बघा किती छान असा ग्रीन ब्लूइश टोन मध्ये ही साडी आहे.
पूर्ण प्लेन साडी आहे, पण खूप सुंदर अशा कलर आहे, म्हणजे टोन आहे याचा, शाईन खूप सुंदर आहे आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे. पार्टी वेअर साठी खूप सुंदर असणार आहे साडी. याच्यासोबत जो ब्लाउज पीस आहे हा रनिंग ब्लाउज पीस आहे, म्हणजे साडी सारखाच ब्लाउज पीस आहे. बट मी सजेस्ट करेल की याला तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये छान असा वर्कचा, फुल वर्कचा वगैरे जर साडी ब्लाउज वेअर केला तर साडी आणखीनच भारी दिसेल. कारण साडी जर म्हणाल तर खूप छान रिच असा शाईन आहे साडीला आणि सॉफ्ट फॅब्रिक आहे, टिश्यू फॅब्रिक आहे. तिन्ही साड्या खरंच खूप सुंदर आहेत. आवडला असेल तर बाय करा. सगळ्या साड्यांची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. धन्यवाद.